माजी लष्कर प्रमुख जनरल एम नरवणे यांच्या 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी या आत्मचरित्रावरून राजकीय वातावरण तापलंय। या पुस्तकाची प्री प्रिंट प्रत लीक झाल्याचा दावा केला जातो। याचीच दखल घेत दिल्ली पोलिसांनी प्रकाशक पेंग्विन रँडम हाऊसला नोटीस बजावली आहे। काही मुद्द्यांमुळे पुस्तक प्रकाशनास मनाई करण्यात आली होती। या वादाला राहुल गांधींच्या विधानामुळे अधिक धार चढली। या पुस्तकात पंतप्रधान मोदी आणि सरकारबद्दल काही खळबळजनक बाबी असल्याचा दावा लोकसभेत केला होता। राहुल गांधींनी प्रकाशित न झालेल्या पुस्तकातील मुद्दे काढल्यानं आता पुस्तक प्रकाशन कंपनीस अडचणीत येण्याची शक्यता आहे। याबद्दल बोलूयात। आपल्यासोबत आहेत दिल्लीहून शिवाजी काळे, आमचे प्रतिनिधी शिवाजी। अगदी ज्या पद्धतीने राहुल गांधी यांच्या विधानाने आणखी या सगळ्या प्रकरणाला धार चढताना पाहायला मिळते। त्यांचं म्हणणं आहे एकतर प्रकाशक खोटं बोलतायत किंवा नरवणे खोटे बोलतायत, पण मला याची खात्री आहे की लष्कर प्रमुख खोटे बोलणार नाही असं म्हणत त्यांनी सरकारवरती पुन्हा एकदा निशाणा साधलाय आणि सरकारला या सगळ्या पुस्तकामध्ये काय असे अस्वस्थ करणाऱ्या बाबी आहेत असा प्रश्नचिन्ह उपस्थित करत या प्रश्न पेंग्विन इंडियाने जे काही सांगितलेलं आहे त्याबद्दलही त्यांनी म्हटलेलं आहे की कॉपीराईटचा जो भंग झाला असं त्यांनी म्हटलेलं आहे। मात्र या पुस्तकाच्या प्रती कशा छापल्या गेल्या आला त्या पुस्तकाच्या प्रकाशकांना एक रँडम नोटीस जी आहे ती पाठवण्यात आलेली आहे पेंग्विन रँडम हाऊसला। तर त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये खऱ्या अर्थानं त्या ज्या प्रती आहेत त्या कोणी छापल्या गेल्या होत्या, त्या राहुल गांधीपर्यंत कशा पोहोचल्या आणि सध्या जर आपण पाहिलं तर त्याच्या प्रती ज्या आहेत त्या बाजारात उपलब्ध आहे का असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे। अनेक लोकांकडे हे पुस्तक पोहोचल्याचा दावा केला जात आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये जेव्हा अशा पद्धतीने अप्रकाशित पुस्तकं असतात ते पुस्तकं कोण छापतं, ते कोण प्रकाशित करतं हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे आणि दिल्ली पोलीस या सगळ्या प्रकरणाचा सध्या आता तपास करताना पाहायला मिळतं। धन्यवाद शिवाजी, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।